अरे आपल्याला बॉक्स आवरायचा आहे रे, तुम्ही काय करू राहिले? मग त्या दाखवतो तो किती माडी पाय. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. मित्रांनो, जवळजवळ 1 वीक नंतर हा ब्लॉग येतो आहे. थोडा म्हणजे पर्सनल गोष्टी चालू होत्या, त्याच्यामुळे आहे ना मला आहे ना ब्लॉग वगैरे काही काढता आले नाही. आता याच्या पुढं आहे ना कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येतीलच, हप्त्यातनं 1-2 ब्लॉग येतीलच, नाही का. आता बघू, मला आहे ना इंटूनवाल्यांनी ना मॉर्निंगला कार बोलवलं आहे ना, मला तेच समजत नाही. काल म्हणे रात्री भोसले मॉर्निंगला येतो का, ला ठीक सर, बघू तिथं जाऊन. आलो आहे नाही का. हो, अच्छा, हे रिझन होतं का. आईला वो काय करावं यार. मला वाटलंच होतं स्टॉक बिक लावायचा असेल. हा बघा, हा एक बॉक्स आहे आणि हा एक बॉक्स आहे आणि हा पूर्णपणे आहे ना सेलचा स्टॉक आहे, म्हणजे आता ऑफरचा स्टॉक आहे नाही का मित्रांनो. आणि तिकडं आहे ना, हे बघा, बाय 2 गेट 2 हे ऑफर पण लागले अजून आहे महिनाभर. म्हणजे तुम्ही 2 प्रोडक्ट जर घेताय ना, 2 कपडे, मग 2 कपड्यावर 2 फ्री भेटेल तुम्हाला. समजा 2 कपडे 1000चे झाले आणि अजून तुम्हाला 2 प्रोडक्ट 2 भेटले, तर मग त्याच्या 700 रुपये बिल होईल. मग तुम्हाला ते फ्री होऊन जाईल, समजा. मध्ये ना इंटरमध्ये एक नवीन कार्यकर्ता आलाय, न्यू जॉईनिंग झाली नाही का. आणि तो बघा, त्याला म्हणजे जवळजवळ ना 10-12 दिवस झाले आणि त्याचं वागणं बघा. हा स्टॉक लावणं सोडून ते कुठं फिरतोय बघा तो बघा. अरे अरे बॉक्स आवर. ए परिचित, अरे सर्वी रेती ना रिकामी स्कीम होऊन जाईल. काय पट्ट का तुला? अरे आपला ब्लॉग चालू आहे हो. आवर रे भाई, एवढा बॉक्स आवरायचा आहे तुला. मी सकाळी माहिती का किती आवरले? 4 आवरले, 4. आणि हा 7वा आहे. कोण आहे? नाही रे, कस्टमर नाही घ्यायचे, आपलं काम करायचं आहे. चल आवरचं. जेवण वगैरे झालं का तुझं? करार टर्राट. बॉक्स वगैरे आहे ना लावून झाले. आता मस्त पैकी ना जेवण करून घेतो. जेवण वगैरे झाले आणि मस्तपैकी ना आता गार्डनमध्ये बसलो नाही का. आणि हा ब्लॉग आहे ना जवळजवळ 1 वीक नंतर येणार आहे. त्याचं रिझन असं आहे, थोडा माझा फॅमिली प्रॉब्लेम पण होता आणि जॉबवर पण आहे ना 3-4 दिवस ना नाईट होत्या आमच्या, म्हणजे इंटूनमध्ये ना स्टॉक टेक होणार होतो. म्हणजे जवळजवळ ना सगळे गारमेंट आहे ना, जे कपडे वगैरे आहे ना, ते स्कॅन होणार होते. मग स्कॅन बिन झाल्यानंतर काउंटिंग करावं लागते ना, त्याच्यामुळे 4 दिवस गेले आणि नाईटच होती. डेला काय अलाउड नव्हतं, म्हणजे कस्टमर वगैरे इकडचं पीस तिकडे करून देताना त्याच्यामुळं नव्हतं. त्याच्यामुळं कसा एक हप्ता संपला ना, म्हणजे मला ब्लॉग हे करायला आहे ना टाईमच भेटत नव्हता. कधी बनवल कधी मी असं, म्हणजे इतक्या एक्साइटेड राहतो ना भाई. ब्लॉग यूट्यूबवर काम करायचं म्हटलं ना, हे प्रत्येकाचं ड्रीम राहतं नाही का. आता भरपूर क्रिएटर झाले. आता मी त्या आत्तापासून, मला जवळजवळ 2च महिने झाले आत्तापासून स्टार्ट करतो आहे. आणि असं मजा येते नाही का यार. लोक आपल्याला म्हणजे कमेंट वगैरे करता, भारी बनवतो ब्लॉग वगैरे, छान वाटतं. अजून आपण एक्साइटेड राहतो. अजून लोकांना अजून भारी दाखवू, अजून हसवू लोकांना, तेच, बाकी काही नाही. अरे दादा, अरे का कसा दिसतोय? अरे आपल्याला बॉक्स आवरायचा आहे रे, तुम्ही काय करू राहिले? हे पहिले सांगतो, ब्लॉग मध्ये जाणार आहे. अरे जाऊ दे, करू दे रे. हा नाही कर हा कर. लेडीज नाही रे बाबा, मेन्स. कर बिंदास. काय होतं? बरोबर आहे ना. शिवाय नाही ब्लॉग मध्ये, शिवाय नाही. सॉरी बर का गाईज, फोन येऊन गेला म्हणून व्हिडिओ हे होऊन गेले, कट होऊन गेले. अरे मग त्या दाखवतो तो किती माडी पाय.
अरे परत बाहेर जा बाई. आणि याला आहे ना आम्ही काय ट्राय करायला दिलं माहिती आहे का, लेडीज पॅन्ट आहे. हा मग तुम्हाला यांना प्रूफ पण दाखवतो, असं नाही समजणार ते. हे बघा, हे बघा डब्ल्यू दिसत डब्ल्यू वेस्टर्न वेअरची ना, त्याला पॅन्ट ट्राय करायला लावले नाही का. काय रे, आवडली का तुला? नाही. ठीक आहे मित्रांनो, सुट्टी वगैरे झाली. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल ना, तर नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि जेवढे पण तुमचे मित्र आहे ना त्यांना शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, टाटा. Audio Jungle.